गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आपण करणार आहोत कटवडा रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. इथे 5 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या, लसूण, एक आल्याचा तुकडा, कोथिंबीर, कढीपत्ता. हा झाला बटाट्याची चटणीसाठी लागणारे साहित्य. आता कटाचे साहित्य पाहूयात. कटाचे साहित्यामध्ये लागणार आहे सुके खोबरे, हिंग, कढीपत्ता, जिरे, लाल तिखट घरचे, मीठ, बेडगी मिरची पावडर आणि हळदी पावडर, गरम मसाला, मोहरी आणि कसुरी मेथी, त्याचबरोबर कोथिंबीर आणि लसूण. सुरुवातीला आपण बटाटे शिजायला टाकणार आहोत. नाश्त्यामध्ये कटवडा किंवा सांबारवडा ही रेसिपी केली जाते. महाराष्ट्राची अतिशय पारंपरिक आणि लोकप्रिय रेसिपी आहे. आता हे सर्व झाले साहित्य. बटाट्या वड्याची चटणी आणि कटासाठी लागणारे साहित्य. आता त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे 2 वाटी, मीडियम साईजच्या 2 वाटी बेसन पीठ, 2 ते 3 चमचे मटकीची डाळ, 1 टोमॅटो आणि 5 मीडियम साईजचे बारीक कांदे. इथे तुम्ही कोंब आलेली मटकीही वापरू शकता. बेसन पीठ चाळून घ्यायचे आहे. आता सुरुवातीला आपण बटाटे चटणीसाठी लागणारे वाटण करून घेणार आहोत. हिरव्या मिरचीचे, मटकीची डाळ भिजत ठेवलेली आहे. आता आपण हिरव्या मिरचीचे वाटण करून घेऊयात. त्यासाठी हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण, आले, कोथिंबीर आणि मीठ यांचे मिक्सरला वाटण करून घेणार आहोत. आता कटाची तयारी करूयात. इथे सुके खोबरे घेतलेले आहेत खिसून. सुके खोबरे आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता, पण सुक्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळे कटाला तरी छान येते. आता खोबरे भाजून झालेले आहे. आता कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. त्यातील थोडा कांदा आणि टोमॅटो कटासाठी कढईमध्ये चांगला थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. आता कटाची तयारी करायला घेतलेली आहे. कटासाठी तेल भरपूर प्रमाणात लागते. आता तेल चांगले गरम झालेले आहे. त्यातच 1 चमचा जिरी आणि मोहरी टाकलेली आहे. मोहरी आणि जिरी चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि कांदा आणि टोमॅटो अर्धा आणि चिमूटभर हिंग. आता हे चांगले परतून घेणार आहोत. आता त्याच्यात कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. कसुरी मेथी खुसखुसून घ्यायची आहे. आता हे कटाचे सर्व साहित्य एकत्र चांगले परतून घ्यायचे आहे. आता मगाशी आपण सुके खोबरे आणि कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला होता. त्यात लसूण टाकून मिक्सरला ह्या सर्व वस्तू एकत्र पेस्ट करून घ्यायची आहे. आता ह्या सर्व वस्तू पुन्हा एकदा चांगल्या परतून घ्यायच्या आहेत.
आता त्यातच 2 ते 3 चमचे भिजवून घेतलेली मटकीची डाळ, चवीप्रमाणे 1 चमचा लाल तिखट, बेडगी मिरची पावडर आणि चवीप्रमाणे थोडेसे लाल तिखट, घरचा लाल तिखट मसाला. बेडगी मिरची पावडर इथं कलरसाठी वापरणार आहे आणि कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ. तिखटासाठी आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत, त्यामुळे कटाला तरी चांगली येते. आता कढईमध्ये बटाट्याची आपल्याला भाजी करून घ्यायची आहे, चटणी करून घ्यायची आहे. आता 1 चमचा तेलामध्ये जिरे आणि मोहरी आणि मिरचीचा ठेचा, ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट हवे असेल त्याप्रमाणे फोडणी करून घ्यायची आहे. अर्धा चमचा हळद. चांगले परतून घेतले की त्यात बटाट्याच्या साली काढून बटाट्याची चटणी करून घ्यायची आहे. बटाट्याची चटणी फार स्मॅश करायची नाही, थोडीशी आबडधोबड करायची, त्याच्यामुळे बटाटे वडे छान होतात. स्मॅशरने जास्त बारीक केली की त्याचे बटाटे वडे चपटे होतात. अशा प्रकारे कटाला चांगली उकळी आलेली आहे. आता कमी गॅसवरती कट शिजण्यासाठी ठेवायचा आहे. आता बटाट्याची चटणी थोडीशी परतून घ्यायची आहे आपल्याला. बटाट्याला सर्व मसाला लागला आणि बटाटे स्मॅश केले हाताने किंवा थोडेसे उलतानाने केले ना तरी बटाट्याची चटणी होऊन जाते. अशा प्रकारे आता त्याच्यातच भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण बटाटे वडे करण्यासाठी बॅटर करूयात. आता बेसन पीठ, हळद, मीठ अशा प्रकारे बटाट्याचे बॅटर तयार करून झालेले आहे. खूप पातळही नाही, खूप घट्टही नाही. काही जण इथे बॅटरमध्ये तांदळाचे पिठाचाही वापर करू शकतात, जेणेकरून बटाटे वड्याचे आवरण घट्ट होते, जाडसर होते. आता बटाटे वडे आपण ज्याप्रमाणे भजी तळतो त्याप्रमाणे तळून घ्यायचे आहे. लगेचच हलवायचे नाही आहे. बटाटे तेलामध्ये सोडले की लगेच हलवायचे नाही आहे, त्यामुळे बटाटे कढईला चिटकतात. अशा प्रकारे बटाटे वड्यासाठी लागणारा कट तयार झालेला आहे. पाच ते 7 मिनिटात कटाची रेसिपी होऊन जाते. आता आपण कट सर्व करायला घेऊयात, प्लेट सर्व करून घेऊयात. घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखा कटवडा रेसिपी तयार झालेली आहे. थोडासा कांदा, इथे तुम्ही प्लेट सर्व करताना दह्याची वाटी ठेवू शकता. थोडासा कांदा, लिंबू, कोथिंबीर. अशा प्रकारे आपली कटवडा रेसिपी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. Thanks for watching.